हेल्प. फायनल 4 ओव्हरची राहील याची सर्वांनी दक्षता घ्यावी. पंच सामना चालू करायचा आहे लवकरात लवकर. हेल्प. वाईट बॉल वाईट. सपकाळ यांचा पहिला बॉल. सामना करतील श्याम. अतिशय सुंदर असा श्यामने बॉल मारलेला आहे. 4 धावा. श्यामने दुसरा बॉल खूप चांगल्या पद्धतीने मारलेला होता, पण 1 धाव. अक्षय यांचा तिसरा चेंडू. सामना करतील समाधान. ओ, गुड डिलिव्हरी. अक्षय यांनी खूप छान असं हेल्प. हेल्प. सत्यवान सर आणि विशाल सर यांनी त्याची संपर्क साधावा. अंपायर. समाधान आउट झालेले आहे. हॅलो. वाईड बॉल. 5 चेंडूमध्ये 9 धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटकामधला शेवटचा बॉल. एक षटक पूर्ण. 9 धावा झालेले आहेत.
केंजळवाडी संघासाठी पुढचं षटक घेऊन येत आहे अनिल. आणि जंगलवाडी संघाचा स्ट्राइक वरती श्याम खेळत आहे. 1 ओव्हर पूर्ण होऊन 9 धावा झालेले आहेत. या चेंडूवरती 1 धाव मिळत आहे. पुढचा चेंडू घेऊन येत आहे अनिल आणि चेंडू मारलेला आहे. चेंडू पोचत आहे. 2 धावा पूर्ण. दोन बॉल पूर्ण झालेले आहेत. एकूण 12 धावा झालेल्या आहेत जंगलवाडी संघाच्या. पुढचा चेंडू शॉट मारलेला आहे. आणि 6 धावा मिळालेल्या आहेत या शॉट वरती. उत्तम शॉट होता. एक ओव्हर 3 बॉल आणि धावा पोचलेल्या आहेत 18. पुढचा चौथा चेंडू शॉट आहे. दुसऱ्या धावेसाठी घेत आहे आणि 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 4 चेंडू 20 धावा. पुढचा चेंडू अनिल टाकत आहे. गॅप मध्ये मारलेला आहे बॉल. आणि 2 धावा मिळालेल्या आहेत. एकूण धावसंख्या पोहोचत आहे 22 वरती. या ओव्हरचा शेवटचा चेंडू चेंडू ताकत आहे. शॉट मारलेला आहे. बॉल फील्ड होत आहे आणि फील्ड होऊन 2 धावा मिळालेल्या आहेत. 2 ओव्हर पूर्ण आणि 24 धावा झालेल्या आहेत. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात करा. आपल्याला वेळेचं बंधन आहे. पुढची ओव्हर घेऊन येत आहे नवनाथ केंजळवाडी संघासाठी. 2 ओव्हर पूर्ण. जंगलवाडी 24 धावावर पोहोचलेले आहे. पुढचा चेंडू टाकत आहे नवनाथ. चेंडू टाकलेला आहे. शॉट मारलेला आहे. धावसंख्येमध्ये 1 धावेची भर होत आहे आणि धावसंख्या पोहोचत आहे 25 वर. दोन ओव्हर 1 बॉल मध्ये 25 धावा जमा केलेल्या आहेत. पुढचा चेंडू येतोय नवनाथ यांच्या ओव्हर मधून.
बॉल वाईड जात आहे आणि वाईडच्या धावेमुळे एक धावेची भर पडत आहे. धाव संख्या पोहोचलेली आहे 26 वर. पुढचा चेंडू कॅच सुटलेले आहे. खराब क्षेत्ररक्षण आणि 4 धावेचा मुनाफा. धाव संख्या पोहोचलेली आहे 30 वरती. 2 बॉल मध्ये 30 धावा. खराब क्षेत्ररक्षणामुळं 4 धावांचा मुनाफा जंगलवाडी संघासाठी. पुढचा चेंडू नवनाथ यांचा शॉट मारलेला आहे. दुसऱ्या धावेचा आणि दुसरीही धाव पूर्ण झालेली आहे. तिसरा धाव, पण तिसऱ्या धावेचा काही त्यांनी ट्राय केलेला नाही. 3 चेंडू 32 धावा. नवनाथ यांचा पुढचा बॉल. बॉल टाकत आहे. शॉट मारलेला आहे. बॉल जात आहे बाउंड्रीवरती. फील्ड होत आहे. चांगली फिल्डिंग आणि 2 धावेचा मुनाफा मिळालेला आहे जंगलवाडी संघासाठी. धाव संख्या पोहोचत आहे 34 वर. 2 ओव्हर 4 चेंडू आणि धाव संख्या पोहोचलेली आहे 34. पुढचा चेंडू घेऊन येत आहे 5वा. शॉट मारलेला आहे. बॉल बाउंड्रीवरती, बाउंड्रीच्या बाहेर आणि 4 धावेंचा मुनाफा. चौकार गेलेला आहे या बॉलवरती. धाव संख्या पोहोचत वरती आहे 38 वरती. आणि या षटकातला शेवटचा चेंडू नवनाथ यांचा वाईट बॉल. पुढचा बॉल आणि निर्धाव बॉल जात आहे. तिसरं षटक संपलेला आहे आणि धाव संख्या पोहोचलेली आहे 39. 3 ओव्हर 39 धावा. दत्तकृपा जंगलवाडी गणेश यांचा बॉल. पहिला बॉल. शॉट मारलेला आहे. बॉल पोचत आहे बाउंड्रीकडे. फील्ड होत आहे आणि 1 धाव. जंगलवाडी संघासाठी 1 धाव मिळत आहे आणि धाव संख्या पोहोचलेली आहे 40 वर. 3.1 मध्ये 40 धावा झालेल्या आहेत. पुढचा चेंडू आणि निर्धाव. हा गणेश यांचा चांगला चेंडू होता. तिसरा चेंडू घेऊन येत आहेत गणेश केंजळवाडी संघासाठी. बॉल मारलेला आहे. बॉल पोचत आहे बाउंड्रीकडे, जात आहे. फील्ड होत आहे आणि पूर्ण होताच 3 धावांचा संख्यात 3 धाव मिळत आहेत जंगलवाडी संघासाठी आणि धाव संख्या पोहोचलेली आहे 43 वर. एक रन शॉर्ट आहे. आता 3 ऐवजी 2च धावा मिळत आहेत आणि धाव संख्या पोहोचलेली आहे 42 वर. चौथा चेंडू गणेश यांचा. बॉल मारलेला आहे. शॉर्ट आहे.
आणि बॉल बाउंड्रीच्या बाहेर चौकार मिळत आहे जंगलवाडी संघासाठी आणि धाव संख्या पोहोचलेली आहे 46 वर. गणेश यांचा 5वा चेंडू. कळंबे आणि विरेवाडी दोन्ही संघाचे कॅप्टन यांनी टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. हा निर्धाव होता चेंडू गणेश यांचा केंजळवाडी संघासाठी आणि या इनिंग मधला शेवटचा चेंडू गणेश यांचा आणि बोल्ड झालेले आहेत एकूण दत्तकृपा जंगलवाडी यांनी 46 धाव संख्या उभारलेल्या आहे आपल्या संघासाठी आणि 47 विन असेल केंजळवाडी संघासाठी. आपल्या दोन्ही संघाला विनंती राहील की आपण वेळेचं बंधन पाळावं. दत्तकृपा जंगलवाडी यांनी लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावा. जंगलवाडी संघाने मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे. आपण प्रत्येकाने वेळेचं बंधन पाळलं तर वेळेत सामने होतील. केंजळवाडी संघाने आपले 2 बॅट्समन मैदानावरती पाठवायचे आहेत. पुढच्या मॅचचा टॉस का बॉस मध्ये होत आहे. कळंबे वर्सेस विरेवाडी. श्री निमजाई देवी क्रिकेट क्लब कळंबे आणि श्री भैरवनाथ 11 विरेवाडी या 2 संघामध्ये पुढचा सामना होत आहे. जंगलवाडी संघाने आपला मैदानाचा ताबा घेतल्यानंतर फिल्डिंग लावून घ्यायचे. केंजळवाडी संघाने आपले 2 बॅट्समन लवकरात लवकर पाठवायचे आहेत. पुढच्या संघाने विरेवाडी यांनी टॉस जिंकलेला आहे आणि क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. सामन्याला सुरुवात करायची आहे.
केंजळवाडी संघासाठी अनिल आणि नवनाथ दोन फलंदाज आलेले आहेत. अंपायर मॅचला सुरुवात करा. पुढचा बॉल घेऊन येत आहे जंगलवाडीसाठी. पहिला बॉल आणि मिसफील्ड होत आहे. एक धावसंख्या मिळत आहे केंद्रवाडी संघासाठी. चांगला बॉल होता जंगलवाडी संघाकडून. एक बॉल एक धाव झालेली आहे. स्ट्राईकला आहेत अनिल. हा शॉट मारलेला आहे. बॉल जात आहे बाउंड्रीच्या बाहेर. 6 रन. पहिल्याच बॉल मध्ये अनिल यांनी षटकार ठोकलेला आहे केंद्रवाडी संघासाठी आणि धाव संख्या जात आहे 7 वर. 2 बॉल 7 रन. पुढचा तिसरा चेंडू घेऊन येत आहे केंद्रवाडी. शॉट मारलेला आहे. मिसफील्ड होत आहे आणि चौकार अनिल यांच्या बॅटमधून आणि धाव संख्या पोहोचत आहे 11 वर. चौथा चेंडू दत्तकृपा जंगलवाडी संघाकडून. चौथा चेंडू टाकत आहेत आणि बॅट्समन पडलेला आहे. हा निर्धाव बॉल आहे. प्रकाश जंगलवाडी संघासाठी घेऊन येत आहेत 5वा बॉल. बॉल जात आहे बाउंड्रीवरती. बाउंड्रीच्या बाहेर. 4 रन. केंद्रवाडीचे धडाडीचे कार्यकर्ते अनिल आणि नवनाथ. अनिल स्ट्राईकवर आहेत. बॉलर प्रकाशांचा अतिशय सुंदर अशी बॉलिंग प्रकाशांची. खूप छान असं ब्लॉक केलं त्यांनी अनिल यांना. एक ओव्हर 16 रन झालेले आहेत केंद्रवाडी टीमच्या.
जंगलवाडी टीम कडून सेकंड बॉलर श्याम. श्याम हे सुंदर असे गोलंदाज आहेत जंगलवाडी टीमचे. श्याम यांचा पुढील चेंडू सामना करतील अनिल. अनिलांनी अतिशय सुंदर असा बॉल टोलवलेला आहे आणि हा बाउंड्रीच्या दिशेने जात. आणि खूप अतिशय सुंदर असा चौकार. अनिल यांनी 2 बॉल 2 सिक्स मारून तिसरा बॉल चौकार मारलेला आहे. खूप छान असं त्यांची बॅटिंग चालू आहे सध्या. कॅचच्या मागे इथे कॅच ड्रॉप केले का 4 फट क्षेत्ररक्षण 4 रन. विरेवाडी संघाने फिल्डिंगसाठी तयार राहावे लगेच.
इथे परत फुल टॉच बॉल, एक धावेसाठी. जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची गरज आहे. अनिल या बॉलमध्ये मॅच समाप्त करतात का आपण बघूया. अनिल यांची अतिशय चांगल्या प्रकारची बॅटिंग येते. इथे डॉट बॉल. मारलेला शॉर्ट फिल्डर बॉलच्या मागे, 1 रन. जिंकण्यासाठी फक्त आता 1 धावांची गरज आहे. विरेवाडी संघ फिल्डिंगसाठी तयार राहावे. आपल्याला सामने वेळेत समाप्त करायचे आहेत. फायनली कंपल्सरी आपल्याला 4 ओव्हरचीच खेळवायची आहे. तरी सर्व संघांनी सहकार्य करावे. एक धावाची गरज आहे आता. इथे केंद्रवाडी संघ विन झालेला आहे. केंद्रवाडी संघाचे हार्दिक अभिनंदन. पुढचे विरोवाडी संघ फिल्डिंगसाठी तयार राहावे.